आणि यानंतर आपण थेट बडनेऱ्यामध्ये जाऊयात। बडनेरा इथे ऋषी राजू खापेकर या 27 वर्षीय तरुणाची हत्या झाली होती आणि त्या संदर्भात जाब विचारायला खासदार अनिल बोंडे पोलीस ठाण्यात आलेले आहेत। कोणते बांगलादेशी त्याच्यामधले आहे हो काय लक्षात कोणते बांगलादेशी आणि कोणते अवैध धंदे तिथून चालतात। आणि रेल्वे स्टेशनच्या तिथे जे कोणी हॉकर्स असतील जे कोणी तिथे धंदे करत असेल त्याची यादी त्या गुटखेवाला कोण आहे त्याचाही हात आहे म्हणते। याच्यामध्ये काय नाव आहे त्याचं जावेद त्याचा हात आहे म्हणते। यांना पोचण्यात त्या जावेदला इन्क्वायरीला बोलवा। गुटखा किंग जावेद कोट्यावधी रुपये घेऊन हे धंदे करते ठीक आहे हा त्याला इन्क्वायरीला बोलावलं पाहिजे याच्यामध्ये या मर्डरच्या संदर्भात। कारण का हे पोचतात ना त्याच्या पैशानी। आरपीआई को बुलाओ सर, उनका धंधे अवैध उनके वजह से चलते। आरपीआई को बुलाओ लेकिन गाड़गनगर में जब मैंने पहले पीआई को बताया कि यहाँ जा रहा है तो हमको लेडीज कांस्टेबल साथ में चाहिए। जब 5-6 लेडीज कांस्टेबल लेके गए, लेडीज कांस्टेबल ने उनको रोका और हम मात्र 3 मिनट में वो लड़की वेस्ट बंगाल की थी उसको लेके वहां से गए। तो कहीं न कहीं ये मुस्लिम लोग संगठित रूप से महिलाओं को आगे कर रहे हैं जिससे हमारे पुरुष हाथ डालने के लिए घबरा गए। ये गंभीर बात है, इसके भी तरफ देखना जरूरी है। बोलून गेली असती एखाद्या मुसलमानांनी नेली असती एवढंच केलं असतं सीडीआर घेण्यापुरतं। आणि पहा लक्षात ठेवा तुम्हाला पोरगी असेल तर तुमची पोरगी मुसलमान पळवत लक्षात ठेवा। असे पाप करताना तर तुम्हाला तेच भोगावं लागतं। नुसतं सीडीआर आणल्यानं जमते काय? त्याच्या घरच्या बायकाला बसून ठेवा नाही तर त्याच्या बापाला बसून ठेवा। 10 वेळा तर सांगतो। असे युजलेस काम करतात आणि तुम्ही आहे जेसीबी तुम्ही काहीच करत नाही। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।